नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र बघणार आहोत. छत्रपती दक्षिण मोहिमेला गेल्यानंतर अष्टप्रधानांची कारस्थाने सुरू झाली. इकडे शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेतील कवी लेखक जागा झाला. बुधभूषणम हा संस्कृत तर नायिकाभेद, नखशिख आणि 7 शतक हे ब्रज भाषेतील 3 ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले. यावेळी त्यांना कवी कलश यांची चांगली साथ लाभली. शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे रयतेकडून 1 वर्ष कर वसुली न करण्याचा संभाजीराजेंनी निर्णय घेतला. पण अष्टप्रधानांनी संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला. संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत असा प्रचार अष्टप्रधान मंडळींनी आरंभिला. तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली. आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले. अशातच दिलेर खानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला. मुघलांना मिळून त्यांची गुपिते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला. सभासदांच्या बखरीमध्ये याचे पुढील प्रमाणे वर्णन आहे. इतक्यात संभाजीराजे राजियाचा पुत्र ज्येष्ठ राजियावर रुसून मोगलाईत गेले. दिलेर खानाने संभाजीराजेंना ढाल करून भोपाळगडावर हल्ला केला. शत्रुपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली. संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊन मागणी दिलेर खानाकडे केली. पण दिलेर खानाने सर्व सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला. तसेच त्याने आदिलशहाच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला. मोगलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोगलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले. 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालं. त्यावेळी संभाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याला आलेत. ते रायगडावर नव्हते. याचं कारण ते बुऱ्हाणपोराच्या स्वारीत अडकले होते. राजारामाचं लग्न ते स्वारीत असतानाच झालं म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत वगैरे अजिबात नव्हते ही वस्तुस्थिती आहे. आणि शिवरायांचं निधन झाल्यावर शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तर रयतेत गोंधळ माजेल आणि शत्रू आक्रमण करायची भीती आहे. म्हणून शिवरायांच्या निधनाची वार्तासुद्धा गोपनीय ठेवण्यात आली. पण त्याचवेळी मंत्री रायगडावर जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरू झाला. कसंही झालं संभाजीराजे गादीवर येत उपयोगाचे नाहीत. कारण संभाजीराजे धर्मपंडित, संभाजी संस्कृतचे ज्ञानी, संभाजी निर्णयक्षमता असणारे, संभाजी प्रचंड बुद्धिमान, संभाजी प्रचंड शौर्यशाली. संभाजी जर गादीवर आले तर आत्ताच ते आपल्या मुलायजमा ठेवत नाहीत, पुन्हा तर आपल्यालाच ठेवणार नाहीत. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत संभाजी गादीवर येता कामा नयेत. त्यापेक्षा राजारामाला गादीवर बसवूया. राजाराम अल्पवयी आहे. त्याला कारभार जमणार नाही म्हणजे कारभार आपल्याच हातात येणार. स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत संभाजीला गादीवर येऊ न देण्याचा चंग बांधला. त्यासाठी सोयराबाईंना सरळ सरळ हाताशी धरलं आणि तिकडं कराडला हंबीरराव मोहिते जे सोयराबाईंचे सख्खे बंधू, मराठेशाहीचे सरसेनापती, सरलष्कर त्यांना निरोप पाठवला. पन्हाळ्यावर संभाजीला कैद करण्यास जायचंय. आपण ससैन्य तयार राहा. त्यांची भूमिका अशी की कुणाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. आता राजारामाला गादीवर बसवतोय म्हटल्यावर मामा हंबीरराव तर लगेच तयार होतील आणि झालंही तसंच. हंबीररावांनी लगेच कळवलं, मी तयारच आहे. तुम्ही या, मिळूनच संभाजीला कैद करायला जाऊ. मंत्री आनंदले, निघाले. आले तळबीडला आले. हंबीररावाच्या पुढं, चला आता सैन्य घ्या, संभाजीला कैद करायचे. आणि त्याच क्षणी हंबीररावांनी डाव बदलला. बुमरान त्यांचं त्यांच्यावर उलटवलं. आल्या मंत्र्यांना सरळ काढण्या चढविल्या. सगळे कैद केले आणि पन्हाळ्यावर नेऊन संभाजीच्या पायावर घातले आणि कडाडले, सरलष्कर, ही घ्या नादान हरामजाद माणसं. राज जाऊन 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आलेत. घ्या ताब्यात. आणि मंत्री फिलतोर गिरफ्तार झाले. संभाजीराजांनी त्यांना कैदेत ठेवलं.
1 महिना पन्हाळ्यावरच कारभार चालवला आणि मग संभाजी रायगडावर आले. पण या काळात संभाजींनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब, आपण राजारामाचे मामा असून आमच्या मातोश्री सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू असून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं काय उभं राहिलात? त्यावेळी हंबीररावांनी सांगितलं. या मंत्र्यांचा डाव लक्षात येताच आणि मंत्री माझ्याकडे येताच सोयराबाईंनी मला कळवलं की कसंही करून संभाजीराजांना वाचविणे. सोयराबाईंनी निरोप दिल्यामुळंच मी आपल्याला वाचवू शकलो. दुर्दैवाने सोयराबाईची भूमिका मराठ्यांच्या इतिहास कैकईसारखी करून टाकल्यामुळं त्याही व्यक्तित्वावर अन्याय झालाय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यांना भिंतीत छिलून बिलून मारले असल्या काही गोष्टी कल्पोकल्पित रंगवल्यात अजिबात नाही. सोयराबाईंना कुणीही भिंतीत छिलून मारलं नाही. उलट या घटनेनंतर 1.5 वर्ष पुढं सोयराबाई जिवंत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. रायगडावर संभाजीराजे आले. शिवरायांचे अंत्यविधीसुद्धा नीट झाले नव्हते. संभाजीराजांनी पहिल्यांदा ते करवून घेतले. रायगडावर शिवरायांची समाधी उभारली आणि तब्बल स्वराज्याची घडी नीट बसवून तब्बल 9 महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. संभाजीराजांजवळ मैत्रीचं फर्मान घेऊन आलेल्या अकबराला संभाजींनी हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली. पण लागोपाठ 3 तडाखे बसलेला औरंगजेब चवताळून उठला. आग्यामोहोळ उठावं असा औरंगजेब पिसाळला आणि उचलली पावलं त्यांनी खासे दख्खनवर. औरंगजेबाच्या साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य कणभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदाराची संख्या 14,500 होती. कैकनाथलग शहजादे, अफाट सेनापती, 4 लाखाचं सैन्य, 14 कोटीचा खजिना, 40,000 घोडी, 70,000 घोडी, 35,000 उंट. अरे, औरंगजेबाची छावणी पडली तर 3 मैलाचा परिसर व्यापून जायचा. एवढं अफाट सैन्य आलं चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यांवरनं कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळाली तर. आता बघेल या छाव्याचा गनिमी कावा. आणि बघता बघता संभाजी सज्ज झाले. वय वर्ष अवघं 23. महाराष्ट्राचं आभाळ काळवंडून गेलं. औरंगजेबानं एकापाठोपाठ मोहिमी लगडल्या. सरबुलंद खान, आले खान, फतेह खान, शहजादा आझम, बेदार बख्त, मुअज्जम, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, एक नामचीन सेनापती अफाट ताकदीने महाराष्ट्राला कैचीत पकडायला चहूबाजूंनी आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडेतोड चालू केली. मराठे सुसाट सुटले. जिथं भेटेल तिथं मोगलांना कापत राहिले. अरे, सरबुलंद खान मार खाऊन परतला. फतेह खान तोंड काळं करून गेला. तो बहादूर खान नुसता पळून पळून दमला. शहाबुद्दीन खानला तर काही सुचेना. औरंगजेब चहूबाजूंनी नुसत्या शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव, हार पराभव. अरे, 23 वर्षाचा छावा संभाजी मोगलांना पार सळो की पळो करून सोडलं. तो महाराष्ट्रात येतो ना? संभाजीराजांनी विलक्षण युद्धनीती खेळली. मराठ्यांच्या फौजा सरळ मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं फाडलं की औरंगजेबाला काही कळेना. मराठे तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे पुढं, मराठे तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं, मराठे त्यांच्या पुढं. अरे, कुठं शिवावं? सगळीकडंच फाटत निघालंय. इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघालेत. कुठं ठिगळं लावावी? वैतागून संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारावर बरसत राहिला. क्या करते हो बंदोबस्त? खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दी दीमत ने कहा गई? कहा गया वो दख्खन का चूहा? तसा कुणी सरदार म्हणाला, हुजूर ओ संभा शैतान है. अरे, फिर हम कहाँ शैतान से कम है? फिर भी क्यों शिकस्त? फिर भी क्यों हार? औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्याविरुद्धची मोहीम उघडली. पण संभाजीराजांनी त्यांची पुरती वाट लावली.
कडाडला संभाजी राजा. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्यांची यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमचं या वाटेवर परतत नाही. आम्ही तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, तुला भाजायला वेळ नाही लागणार. आणि बघता बघता मराठे भाजत भाजत सुटले. त्या धगीनं औरंगजेब हैराण झाला.